नमस्कार सर्वांना. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कलश अखंड ज्योत कळसामध्ये कशी लावावी, ज्यांच्याकडे समई नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पाहावा. जर समईला आपल्याला छान असं सजवायची अशी इच्छा असेल आणि समईला आपण सजवू शकत नाही, तर मी हळदी कुंकाचे 2 कलश तयार केलेले आहेत. अशाच वेगवेगळ्या नवीन ट्रिक पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. इथं मी काय घेतलेलं आहे, एका वाटीमध्ये मी हळद घेतलेली आहे, कुंकू घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये थोडंसं खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. आणि हे जे खोबऱ्याचं तेल आहे तर आपल्याला हे सर्व साहित्य थोडंच लागतं. 2 तांबे घेतलेले आहेत आणि इथं बाजूला ते फुलं दिसतात ते स्टिकर आहेत. मी काय केलेलं आहे, आपल्याला कळसामध्ये गौरी गणपती, परत सत्यनारायण पूजा किंवा आपली गुरुवारची पूजा असेल, माता लक्ष्मीची पूजा असेल, तेव्हा आपल्याला समया ज्यांच्याकडे नाहीत किंवा समया पण आहेत पण असं काहीतरी वेगळं जर आपल्याला करायचं असेल तर मी इथं थोडंसं तेल घेतलं आणि सर्व बाजूनं तांब्याला लावलेलं आहे. आता तसंच या दुसरा जो तांब्या आहे का त्यालासुद्धा हे तेल लावते. तुम्ही तेल कुठलंही घेऊ शकता. जे देवपूजेमध्ये आपलं तेल असतं, आपण दिव्यामध्ये लावतो ते तेलसुद्धा आपण दिव्याला घेतो, ते तेलसुद्धा वापरू शकता. तर अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मी अशी छान सिल्वर कलरची लेस लावली होती आणि 2 कलश असे दीपक लावून तयार केले होते. तर आता आज आपण हळदी कुंकाचे कलश आपण तयार करत आहात आणि त्याच्यावर प्रज्वलित ज्योत करणार आहात. तर इथं हळदी घेतलेली आहे, एक गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीनं कसं ही हळदी जी आहे तर तेल लावलेलं आहे म्हणून हळदी छान अशी चिटकून बसते. तर हवी तेवढी आपल्याला छान हलकं असं आपल्याला फक्त हळदी चाळणीनं आपल्याला अशी करून घ्यायची आहे, टाकायची त्याच्यावर. असं सर्व भागाला लागली पाहिजेत हळद, अशी छान लावायची आहे. आणि या तांब्याला काय करायचं आपल्याला, हा तांब्याला हळद लावून झाली का नाही की ह्या दुसऱ्या तांब्यालासुद्धा आपल्याला असं कुंकू असंच चाळणीमध्ये घेऊन आपल्याला कुंकू लावायचं आहे. तर असे जे पहिल्या पूर्वज आपले जे आजी लोक होते तर तेव्हा त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या समया नसायच्या. तर मग गौरी आली, गणपती आली, तर अखंड ज्योत आपली प्रज्वलित राहावं म्हणून कापसाची किंवा लाल सुती कपड्याची वात माझी आजीसुद्धा असं करायची. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर अशी मोठीच्या मोठी जाडसर अशी वात तयार करून मग काय करायचे, तांब्यामध्ये पाणी टाकायचं. आता असे 2 तांबे तयार करायचे किंवा एकच आजी काय करायची, 2 गौरीच्या मध्ये 1 तांब्या भरून पाणी, अर्धा तांब्या पाणी टाकायची आणि अर्धा तांब्या त्याच्यामध्ये तेल टाकायची आणि एक जाड अशी वात बनवायची. कापसाची असायची तर कधी कधी लाल कॉटनच्या कपड्याची, अशी सुती कपड्याची वात तयार करून त्याच्यामध्ये दिवा प्रज्वलित करायची. आणि तांब्याला कसं आजकाल खूप काही असं आपण इतक्या नवीन म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला भेटतं म्हणून म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया. माझ्या सर्व मैत्रिणींना हा व्हिडिओ तर नक्कीच आवडेल. तुमची प्रतिक्रिया नक्की मला पाठवा. खूप मेहनत लागते, खूप वेळ जातो. तर म्हटलं ज्यांना जर समई नाही आहे आणि गौरी गणपती आहे किंवा तुमच्याकडे, आता हे कसं प्रत्येक महिला आजकाल वेगवेगळे व्रत, वेगवेगळे उपास करतात, पूजा मांडणी करतात. सत्यनारायण असतो, कोणाकडे माता लक्ष्मी, वैभव लक्ष्मीची आपण पूजा करतो. तर अशा प्रकारे कसं 2 समया नसतात तर तुम्ही ग्लास घेऊ शकता. 2 साईडला 2 अशा लांबुळकी असे आपल्याकडे हे असतील ना, असे छोटे छोटे पेले असतात, त्या पेल्याला पण छान असं डेकोरेट करू शकता. किंवा झाडांच्या पानांचं वेगवेगळे असे फुलं तयार करून तुम्ही खाली डबल टेप लावून तुम्ही त्याच्यावर छान असं फुलांचं पानांचं फूल तयार करून फुलंसुद्धा याला लावू शकता. किंवा आपले जे फुलं असतात रेडीमेड मार्केटमध्ये त्याचंसुद्धा करू शकता. आता याच्यात मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून 2 कापसाच्या वाती टाकलेल्या आहेत आणि वर तेल टाकलेलं आहे. तो व्हिडिओ चुकून माझा राहिला घाईमध्ये, कारण कमी वेळामध्ये केलेला हा व्हिडिओ, तर चुकून व्हिडिओ भरायचा राहिला. तर अशा प्रकारे मी काय केलं, जास्त याला डेकोरेट पण केलेलं नाही. पण जेव्हा आपल्याकडे गौरी गणपती असेल किंवा सत्यनारायण पूजा, कुठली पण पूजा असेल, तर असे छान 2 कलश हळदी कुंकाचे 2 म्हणजे 2 साईडचे, त्याला असं छान तुम्ही सेंटरमध्ये असं स्टिकर पण लावू शकता. तर छान वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा.